लग्न म्हणजे दोन शरीर एक जीव असं नातं. आयुष्याचा जोडीदार चांगला मिळाला तर आयुष्य समृद्ध होतं, पण तोच जर निर्णय चुकीचा असेल तर आयुष्य नरक बनतं. अशीच एक महिला लग्नानंतर नरक यातना भोगत होती. लग्नानंतर तिचा नवरा असं काही करत होता की तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. लग्नाला 1 महिना झाला आणि तिचा मृत्यू झाला. अलवरच्या तिजारा परिसरात राहणारी सोनम नर्सिंगचं शिक्षण घेत असताना मनोजची तिची ओळख झालीये. तो बिहारमध्ये कंपाऊंडर म्हणून काम करायचा. महिनाभरापूर्वी दोघांचं लग्न झालं. लग्नानंतर काही दिवस अगदी चांगलं गेलं, सर्व काही सुरळीत सुरू होतं. त्यानंतर मनोज रात्री अपरात्री गायब होऊ लागला. दुसऱ्या दिवशी घरी यायचा, कधी कधी 2 दिवस घरी नसायचा. त्याचे बाहेर संबंध असल्याचा संशय सोनमला आला. तिने त्याबाबत विचारलं असता त्यानं तिला मारहाण केली. सोनमनं नवऱ्याबाबत घरच्यांकडेही तक्रार केली. सोनमच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार तो तिच्यापासून अनेक गोष्टी लपवायचा व नंतर त्याने तिचा छळ सुरू केला. आपल्या पतीचा अत्याचार सहन न झाल्यानं रेल्वेसमोर उडी मारून तिने आत्महत्या केली. ट्रकवर सोनमच्या पर्समधून सापडलेल्या कागदपत्रांच्या आधारे मृतदेहाची ओळख पटली. लग्नानंतर 1 महिन्यानं सोनमनं आपलं आयुष्य संपवलं. तिच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी तिचा मृतदेह बिहारमधून अलवरला आणला. फेब्रुवारी 2024 मध्ये कर्नाटकातही एक धक्कादायक अशीच घटना समोर आली होती. त्यानंतर ही घटना समोर आली आहे.